कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तिरंगा फडकवलाय। महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकवून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे विरोध आंदोलन करण्यात आलंय। दृश्य बघतोय आपण आंदोलनाची। शेतकरी सुद्धा सतेज पाटील यांच्यासह सहभागी झालेले आहेत। मी असो, विजयराव असतील, 12 जिल्ह्यातल्या लोकांची बैठक झाली आणि त्यामध्ये आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंडा, आपल्या देशाचा झेंडा लावून आम्हाला शक्तीपीठातून स्वातंत्र्य मिळवून द्या अशी मागणी सरकारला करायची। आज हे आंदोलन करण्याचा उद्देश एवढाच आहे की सरकारनं गुगलवर नकाशे बघितलेले आहेत। शेतकऱ्याचं रान कुठलं जातंय, भूमिहीन कसा शेतकरी होतोय, हे किमान आत्ताचे व्हिडिओ सरकारनं बघितले तर कळेल की पिकाऊ जमीन या 12 जिल्ह्यातली जाते आणि म्हणून या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची भूमिका आहे। कोल्हापूरमध्ये महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकवून आंदोलन केलं गेलं। सतेज पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलंय। अनेक शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेत, आपण बघतोय। अहो दादा, अडवू जाऊ नका हो। आंदोलकांनी यावेळी घोषणा सुद्धा दिल्या। महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकावून आंदोलन करण्यात आलं। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे आणि त्यावरूनच आजच्या स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकावत हे आंदोलन करण्यात आलं। अहो दादा, अडवू जाऊ नका हो। तर सतेज पाटील यांनी केलेल्या या आंदोलनासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। शक्तीपीठ हा मार्ग सुद्धा एकूण आपण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना कनेक्ट करणारा रस्ता आहे। जमीन जाणार, हां, त्याची भरपाई नीट मिळाली पाहिजे, त्याचं पुनर्वसन नीट झालं पाहिजे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की याला असणारा विरोध संपवून आपल्या मागण्या ज्या आहेत कॉम्पेन्सेशन अमाऊंटच्या, नुकसान भरपाईच्या रकमेच्या, त्या आपण मांडल्या पाहिजेत। आणि दुसरं एक काय लक्षात आलं की या निमित्ताने एक लक्षात येतं आहे की काही झालं की सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे।